श्रोते हो नमस्कार. मनस्पर्शी साहित्य आणि कला समूह यूट्यूब चॅनल गोष्टींच्या मळ्यात या सदरात मी सौ राधिका भांडारकर पुणे माझी एक कथा आपणापुढे सादर करीत आहे. कथेचं शीर्षक आहे चैत्र पालवी. गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पाहत होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं, एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्यासारखं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, आपलं हे आयुष्य असंच आहे, भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं. आजूबाजूला अनंत गोंधळ होते. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते, हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंतःप्रवाहात एक लांब लचक कोरडा उसासा फिसकारला. ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्र होती, दोघांची, ती आणि श्रीरंग. दोन हसरे आनंदी चेहरे, घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले, जणू एका गाढ भावनेचा प्रवाह. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते. एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं. नंदा आणि श्रीरंग त्यांच्यासारखं जोडपंच नसेल कुठे. सौंदर्य आणि आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं, कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळत आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते. काय नंदा, संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस असे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदूड. कधी तिची आईच म्हणायची, लवकर विचार करा बाबा, आता आमचीही वय होत चालली आहे. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं का. आणि हे बघ, प्रत्येक गोष्टीचं वय असतं. आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणात जाणवू लागला होता. या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दाम हा विषय टाळत असावी. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन न वापरता ते का घडू नये. सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये असतात, आशावादी असतात. होईल की, एवढी काय घाई आहे, याही विचारत असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो, माणसाला खडबडून जागा करतो आणि गडद अंधारातही ढकलतो. श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा, पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचे ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल, तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काही परिणाम होईल. श्रीरंग नक्की कसा रिॲक्ट होईल? आपलं हे नातं असंच विस्कटून तर जाणार नाही ना. आणि जर दोष श्रीरंगमध्ये निघाला आणि तो डिप्रेशनमध्ये गेला तर सगळंच अस्वस्थ करणारं होतं. श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा, नको इतका विचार करूस, काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं, जीवनात इतर आनंद नसतात का? असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर नाना प्रकारच्या टेस्ट दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देताना कधीकधी मन खचायचं, पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघालं नाही. डॉक्टर म्हणाले, व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर तुम्हा दोघात नाहीत.
तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. मग त्यानंतर डॉक्टर म्हणाले, काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताणतणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी ती नसते. आजकालच्या पिढीची ही समस्याच आहे. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो, म्हणजे इन्सेमिनेशन, IVF वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. खरोखरच हे सगळं मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक होतं, अवघडून टाकणारं होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतात, शक्यतेच्या असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंगनं ठरवलं. आशावाद नव्हता असंच नाही, पण एक डोंगरा एवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना, ती खचवून टाकणारी सुखाची पानगळच असते ती. यामधला एकच अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं. ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होती त्यात. आणि आजकाल तर नंदा प्रत्येक गोष्ट वैयक्तिक व्यथेशीच जोडत होती. कुणी म्हणायचं, देव तरी असा कसा, नको तिथे उदंड देतो आणि इथे पहा कशाची कमतरता नसूनही. लोक का बोलतात एवढं? काही दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला ती खूप उत्साहाने गेली होती. खरोखरच ती खूप आनंदात होती. कुठलीही असूया, मत्सर, द्वेष तिच्या मनात नव्हता. स्वच्छ निर्मळ भावनेने त्या सोहळ्यात ती सामील झाली होती. पण मैत्रिणीची ओटी भरण्याच्या वेळी तिच्या सासूबाई नंदाला अडवत म्हणाल्या, तू राहू दे, तू जे काय आणलेस ना ते इथेच ठेव. भयंकर दचकली नंदा. खूप मोठा धक्का होता. सर्वांसमोर आपण कुठेतरी कमी आहोत याचा जाहीरपणे केलेला उच्चार होता तो. समाज बदललेला नाही, कुठला विकास, कुठली प्रगती, तेच सारे नासलेले विचार. यानंतर मात्र बारसे, डोहाळे जेवण अशा समारंभाला जाणं ती टाळू लागली. हळूहळू ती अशी तुटत चालली होती. सगळंच मावळत गेलं. आनंद, हास्य, सौख्य, आयुष्य कोरडं झालं. शास्त्रोक्त उपचारातूनही जी 15-20% शक्यता होती ती फोल ठरली. श्रीरंगच्या नकळत नंदाने काही व्रत, पूजा, स्तोत्र पठणे वगैरे केलं होतं. पण ईश्वराने झोळी भरलीच नाही. ते निष्पर्ण झाड पुन्हा पुन्हा तिला सतावत होतं. एक दिवस सोसायटीत मुलांचे खेळ घेत असताना एक छोटासा अपघात झाला. एका मुलाला थोडं लागलं, त्याच्या नाकातून रक्त आलं. नंदाने त्याला व्यवस्थित सांभाळलं, शांत केलं. पण संध्याकाळी जेव्हा त्या मुलाच्या आईला हे समजलं तेव्हा ती थोडी तिच्यावर नाराज झाली. मुलाला काही झालं ना तर जीव कसा कळवळतो हे तुम्हाला नाही कळणार हो. या तिच्या बोलण्याने नंदाच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊसच कोसळला. काय आपलं आयुष्य कसं सावरायचं हे युद्ध होतं, फक्त हरवणारं. अशीच उदासपणे गॅलरीत उभी राहून ती त्या निष्पर्ण झाडाकडे पाहत होती. खरं म्हणजे कधीतरी हे झाड हिरवगार होतं, बहरलेलं होतं. ही पानगळ कधी झाली आणि आपल्याला ती आत्ताच का सतावत आहे? तिच्या पाठमोऱ्या खांद्यावर श्रीरंगने हलकेच हात ठेवले. तिला वळवलं, तिचा चेहरा हातात घेतला, डोळ्यातले वाहणारे अश्रू पुसले आणि म्हणाला, ऐक, माझ्याकडे ना एक प्लॅन आहे. खरं म्हणजे ही कल्पना माझ्याच ग्रुपमधल्या मित्रांची. आमच्यात बरेच दिवस चर्चा चालू होती. योग्य अयोग्य साऱ्या पातळीवर जाऊन तावून सुलाखून या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत. नंदाला काहीच समजत नव्हतं. हा नक्की काय सांगतोय? हे बघ, ऐक मी काय म्हणतोय ते. बोल. आपण मूल ॲडॉप्ट करूया. काय हरकत आहे?
अगं, जगात कितीतरी अनाथ मुलं आहेत ज्यांच्या आईवडिलांचं ठाव ठिकाणं नाही. जन्माला येणाऱ्या मुलांचा काय दोष असतो? आपण अशाच एखाद्या मुलाचं पालकत्व स्वीकारलं तर? नंदा पार हादरून गेली. इतकं सोपं आहे का ते? बघ, बायोलॉजिकली नसलो तरी आपण प्रेमाचं एक नातं नक्कीच निर्माण करू शकतो. थांब तू, मला थोडा विचार करू दे. काहीतरी रचनात्मक मनात आकारत होतं. आता निसर्गाची वाट पाहायची नाही, मूल ॲडॉप्ट करायचं. कदाचित आपल्यासाठी हीच परमेश्वरी योजना असेल. अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणी यांची नेमकी काय प्रतिक्रिया होईल? जे मूल घेऊ त्याच्यासोबत येणाऱ्या अज्ञात अनुवांशिक गुणांचं काय? भविष्यात त्याने विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ शकू का? इथपर्यंत सगळ्या शंका कुशंकाचं चरित्रचर्वण झालं. पण एक मात्र खरं, मूल ॲडॉप्ट करण्याच्या विचारातून मात्र माघार घेतली गेली नाही. मुलगी ॲडॉप्ट करायची याही विचारावर त्यांचं एकमत झालं. श्रीरंगच्या मित्राच्या एका सामाजिक काम करणाऱ्या नातेवाईक महिलेनी एका आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. ॲडॉप्शनच्या कायदेशीर बाबी, भरावे लागणारे अर्ज, अटी, नियम, लागणारा वेळ याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. श्रीरंग आणि नंदा एक दिवस त्या आश्रमात जाऊनही आले. तिथल्या संचालकांना भेटले. तिथली ती खेळणारी, बागडणारी, काम करणारी लहान मोठी मुलं पाहून मन गदगदलं आणि खरोखरच मूल ॲडॉप्ट करण्याच्या विचारातला एक प्रकारची पुष्टीच मिळाली. श्रीरंग नंदाच्या आयुष्यात या नव्या विचाराने खरोखरच नवी पालवी फुटत होती. एका वेगळ्याच विश्वात, कृतिशीलतेत, एका धाडसी अथवा जोखमीच्या निर्णयाने निर्माण झालेल्या सुखद वळणावर दोघंही आता खूप आनंदी होते. आयुष्यातलं एक निराळं आव्हान त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यात गंमत होती. त्या दरम्यान घरात एका बाळ पाहुण्याची स्वागत तयारीही सुरू झाली. बालसंगोपनाचे वर्गही त्या दोघांनी अभ्यासले. जे घडणार नव्हतं ते घडणार म्हणून त्या घराच्या भिंतीही असू लागल्या. खूप दिवसांनी नंदा गॅलरीत आली. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचे आवाज, खेळणारी मुलं, आरडाओरडा या चैतन्यपूर्ण वातावरणाचा ती नकळत एक भाग बनली. आणि ते दूरवरचे झाड, अरेच्चा, त्या निष्पर्ण झाडावर पोपटी लालसर इटुकल्या पानांची पालवी अंगभर फुटली होती. त्या चैत्र पालवीने ते झाड आता कसं बहरलं, हसलं आणि आता ऊर्जित झालेलं वाटत होतं. श्रीरंग तिच्या मागेच उभा होता. त्यानं नंदाला प्रेमभावनेने मिठीत घेतलं. दूरवरचं ते पालवलेलं झाडे हळुवार सळसळलं. धन्यवाद. रसिक श्रोते हो, कशी वाटली आपल्याला ही कथा? आपल्याला ही कथा आवडली असेल तर मनस्पर्शी साहित्य कला समूहाच्या यूट्यूब चॅनलला, गोष्टींच्या मळ्यात या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.